आपण ज्यांच्यावर प्रेम करतो अशा कलावंतांच्या मध्ये मला येता आलं, याचा मला खूप आनंद आहे. मला लोककलावंत हे कायम आकर्षणाचा विषय वाटत आलेले आहेत, खूप आकर्षक. जागतिक पातळीवरचे लोककलावंत, भारतीय पातळीवरचे लोककलावंत, आपल्या महाराष्ट्रातले लोककलावंत. त्याच्यामध्ये मला भारतीय पातळीचे 2 कलावंत आठवतात. एक म्हणजे लालन फकीर, ज्यांनी बंगालीमध्ये बाऊल हा प्रकार सुरू केला लोककलेचा, लोकगीतांचा. आणि दुसरे म्हणजे भिकारी ठाकूर, ज्यांनी हिंदी पट्ट्यामध्ये स्वातंत्र्य युद्धाच्या काळामध्ये प्रचंड मोठी आंदोलनं उभी करून दाखवली. जे नेत्यांना करता आलं नाही ते त्यांच्या गाण्यांनी त्या काळामध्ये हिंदी पट्ट्यामध्ये करून दाखवलं. हे लोककलावंत आहेत. लोककलावंतेची, लोककलेची शक्ती प्रचंड असते. बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केलं होतं. भीमराव कर्डकांना ते असं म्हणाले होते की अहो, माझ्या 10 भाषणांचा जेवढा परिणाम होणार नाही तेवढा तुमच्या एका कवितेचा परिणाम होतो. त्याच्यामुळं लोककला नेहमीच जास्त परिणामकारक असतात. सामान्य माणसाच्या काळजाला त्या लवकर भिडतात. म्हणून मला हे लोककलावंत नेहमीच आवडत आलेले आहेत. आपले महाराष्ट्रातले वामनदादा कर्डक मला भिकारी ठाकूर सारखेच वाटले, लालन फकीरासारखेच वाटले. गावाकडे असताना आम्ही त्यांची गाणी म्हणायचो, पण ही गाणी वामनदादा कर्डकाची हे आम्हाला माहीत नसायचं. नव हे नव्हाळीचं, शेत हे गव्हाळीचं, शेजारी पिकं डोले साळीचं, लेणं हे माय माझ्या काळीचं. आमच्या साळीच्या शेतात उभं राहून मी हे गाणं म्हणायचो. किंवा सांगा आम्हाला बिरला बाटा टाटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो. गाण्याचा अर्थ कळायचा नाही लहानपणी, पण त्याच्यातले जे खटके होते शब्दांचे, जिभेला जो झटका बसायचा ते उच्चार करताना, सांगा आम्हाला बिरला बाटा टाटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठाना आमचा वाटा कुठं आहे हो. हे खटके मजेशीर वाटायचे. नंतर त्याच्यातला खटकेबाज अर्थसुद्धा लक्षात यायला लागला. किंवा सांगा या वेडीला माझ्या गुलचेडीला, तुझ्यासाठी आलो मी सासूरवाडीला. हे त्यांचं अत्यंत त्या काळातलं लोकप्रिय गाणं. आमचा दादा वहिनीकडं पाहून नेहमी हे गाणं म्हणायचा. त्याच्यामुळं अशी वामनदादाची गाणी. पण नंतर कळालं की ही गाणी वामनदादाची आहेत. आणि मग नंतर जेव्हा मी गावाकडचं शिक्षण संपवून, महाविद्यालयीन शिक्षण संपवून विद्यापीठामध्ये औरंगाबादला आलो, आंबेडकर विद्यापीठामध्ये, तेव्हा एकदा वसतिगृहामधून मी बाहेर चाललो होतो आणि एक धोतर नेसलेला आणि नेहरू शर्ट घातलेला माणूस तिकडून येत होता. वामनदादाचे फोटो तोपर्यंत पाहिले होते आणि माझ्या लक्षात आलं, अरे हे वामनदादा कर्डक तर नाहीत ना. मग पण हळूहळू त्यांच्या मागं वापस फिरलो, माणूस कुठं जातो ते पाहूयात म्हणून. आणि मग माझ्या लक्षात असं आलं की माझा मित्र ऋषिकेश कांबळे याच्या रूमवर ते गेले. तिथलं दार त्यांनी वाजवलं. म्हटलं नक्कीच हे वामनदादा कर्डक आहेत. आणि मग मी बाहेर न जाता मुद्दाम थांबलो. ऋषिकेशच्या रूममध्ये वामनदादासोबत गेलो, वामनदादाचा परिचय करून घेतला. आणि मग नंतर आमची कायम त्यांनी आमच्यावर प्रेम केलं. ते नेहमी त्या वसतिगृहामध्ये येत असत. वसतिगृह क्रमांक 2 होतं. त्या वसतिगृह 2मध्ये वामनदादा नेहमी यायचे. त्यांच्या आमच्या गप्पा व्हायच्या. त्याच काळात त्यांची षष्टेब्दी आली, साठी आली. आणि त्या साठीच्या वेळेस मला ऋषिकेश म्हणाला की अरे इंद्रजित, वामनदादावर एक छानपैकी स्मरणिका प्रकाशित करायची, तू एखादा लेख लिही. आता लेख काय लिहावा, कारण वामनदादाची गाणी सगळी उपलब्ध नव्हती, त्याच्यावर लेख लिहायला तेव्हा संकलन नव्हतं. आणि वामनदादाच्या सहवासात मी फारसा आलेलो नव्हतो, त्याच्यामुळे त्यांचं व्यक्तिचित्रही मला लिहिणं शक्य नव्हतं. मग काय लिहावं. मग वामनदादाच्या गाण्यांचा आमच्या मनावर जो परिणाम झाला ते परिणाम आपण गाण्यामध्येच लिहूयात म्हणून मी मुद्दाम वामनदादाच्यावर तेव्हा एक कविता लिहिली होती. आणि ती कविता वामनदादाच्या षष्टेब्दीपूर्तीच्या निमित्तानं मानपत्रासारखी त्यांना देण्यात आलेली होती. ती कविता मुद्दाम मी तुमच्यासमोर म्हणतो, कारण ही लोककलेकडं आपणाला गाण्यातून कवितेकडं, कवितेकडून गाण्याकडं अशी चर्चा करत करत पुढं जायचं आहे. त्या लोककलावंताला त्यावेळेस मी अभिवादन केलं होतं षष्टेब्दीच्या निमित्तानं की वामनदादा तुमच्या गाण्यात नाचले शब्द, सारी जनता मराठी झाली तुम्हावरी लुब्ध. वामनदादा तुमच्या गाण्यात नाचले शब्द, सारी जनता मराठी झाली तुम्हावरी लुब्ध. वामनदादा तुमच्या गाण्यात नाचले शब्द, सारी जनता मराठी झाली तुम्हावरी लुब्ध. झाडा झुडपाला ठाव दादा तुमची नव्हाळी, झाडा झुडपाला ठाव दादा तुमची नव्हाळी. गुराख्याची ललकारी जाते विसरून पाळी. नव्या नव्हाळीचं देणं काळ्या आईचं साळीचं, नव्या नव्हाळीचं देणं काळ्या आईचं साळीचं. गाण्यात तुमच्या दादा त्याची चव निराळीचं. कुणबाच्या रयतेनं बाई झुपली गाडीला, कुणब्याच्या रयतेनं गाडी झुपली, बाई झुपली गाडीला. समज आया गेले तुम्ही त्याच्या सासूरवाडीला. गाण्यातून केलं तुम्ही भीमाईला साजीवंत, गाण्यातून केलं तुम्ही भीमाईला साजीवंत. बुद्ध धम्माच्या तत्वाला दिला शब्द जातीवंत, भीम बुद्ध धम्माच्या तत्वाला दिला शब्द जातीवंत. किती सांगू दादा तुम्हा माझ्या मनीचा भावार्थ, किती सांगू दादा
तुम्हा माझ्या मनीचा भावार्थ, वामनाच्या गाण्यामध्ये माझ्या जीवनाचा अर्थ, वामनाच्या गाण्यामध्ये माझ्या जीवनाचा अर्थ. असं हे वामनदादाविषयी लिहिलेलं गाणं हे आतून आलं होतं. लोककलावंताविषयी वाटणाऱ्या प्रेमातून आलं होतं, आपुलकीतून आलेलं होतं. ते मुद्दाम तुमच्यासमोर मी ठेवलं. मित्र हो, मी आहे महानुभाव पंथाचा. महानुभाव पंथ आपणाला माहीत असेल, 800 वर्षापूर्वी महाराष्ट्रात जे काही पंथ निर्माण झाले, संप्रदाय निर्माण झाले, त्यातला एक महानुभाव पंथ. आधी नाथ संप्रदाय निर्माण झाला, नंतर महानुभाव संप्रदाय निर्माण झाला आणि नंतर वारकरी संप्रदाय निर्माण झाला. तर हा महानुभाव संप्रदाय जो आहे, या महानुभाव संप्रदायाची 800 वर्षापूर्वी चक्रधर स्वामींनी पाया घातला. त्यांच्या विचारातून या संप्रदायाची निर्मिती झाली. चक्रधर स्वामी हे विद्रोही विचारांचे होते. ते कधी अस्पृश्यता मानित नसत, समता मानित असत. त्यांनी कधी भाषाभेद मांडला नाही, प्रांतभेद मांडला नाही. ते स्वतः आले होते गुजरातमधून, पंथ स्थापन केला महाराष्ट्रात आणि आंध्र आणि गोंडवणात आदिवासींच्या मध्ये जाऊन देखील त्यांनी पंथाचा प्रसार केला. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की विदर्भामध्ये धर्मांतर होण्याच्या पूर्वी 1956च्या पूर्वी विदर्भामध्ये दलित आणि आदिवासी समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महानुभाव पंथाचे अनुयायी होते. आपणाला कदाचित माहीत नसेल, अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध दलित साहित्यिक केशव मेश्राम हे महानुभाव होते. राबो मेश्राम हे महानुभाव होते. गेडाम हे महानुभाव होते. आणि केशव मेश्रामांनी जी हकीकत आणि जटायू नावाच्या 2 लघु कादंबऱ्या लिहिल्या, त्यातली एक कादंबरी त्यांच्या लहानपणच्या महानुभाव पंथाच्या अनुभवावर आधारित आहे. भिक्षा मागणारा उपासनिक नावाची त्यांची उत्खनन कविता संग्रहामधली एक कविता ही सुद्धा महानुभाव पंथावर आधारित आहे. इतकंच नाही तर ज्या काळामध्ये 1936 साली येवल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली की मी हिंदू धर्मात हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, आणि मग कुठला धर्म स्वीकारायचा याची 20 वर्ष त्यांनी चालसपणी केली. 1936 ते 1956 त्या काळात वेगवेगळ्या धर्माचा त्यांनी अभ्यास केला. त्यावेळेस त्यांनी महानुभाव पंथाचा सुद्धा अभ्यास केला होता, कारण विदर्भात अनेक महानुभाव दलितांमध्ये होते. त्याच्यामुळे त्यांना वाटलं की हा एक पंथ आहे, आपण ह्याचा पण अभ्यास करूयात. या पंथाचे मोठे अभ्यासक डॉक्टर व्ही कोलते यांच्या भेटीला बाबासाहेब आंबेडकर नागपूरमध्ये मुद्दाम गेले, कारण ते नागपूरच्या विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि महानुभाव पंथाचे मोठे अभ्यासक होते. त्यांच्याशी चर्चा केली, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की तत्व जरी या पंथाचं समतेचं असलं तरी आज प्रत्यक्ष आचरणामध्ये हा पंथ समतेचं तत्व आचरणात आणत नाही, म्हणून त्यांनी तो विचार सोडून दिला. पण डॉक्टर व्ही कोलते कायम त्यांच्याकडे गेलेल्या माणसांना एक खुर्ची दाखवायचे आणि म्हणायचे की बाबासाहेब आंबेडकर माझ्या घरी आले होते आणि या खुर्चीत बसून त्यांनी माझ्याशी महानुभाव पंथावर चर्चा केलेली होती. त्या महानुभाव पंथाचा मी ह्याच्यासाठी हे सांगितलं की त्या महानुभाव पंथाच्या काही आरत्या आणि माझी कविता ह्यांचाही ऋणानुबंध आहे. म्हणून त्या महानुभाव पंथाच्या आरत्यांविषयी मला तुम्हाला सांगायचे. त्यातल्या काही आरत्या, महानुभाव हे भजन म्हणणारे नाही आहेत. महानुभाव हे कायम फक्त आरत्या म्हणतात. वारकरी यांच्यामध्ये कसं आहे, भजन जास्त प्रसिद्ध आहेत, महानुभावांच्यामध्ये आरत्या जास्त प्रसिद्ध आहेत. त्याच्यामुळं महानुभावांच्या काही आरत्या मी तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे. त्यातल्या आरत्यांचे वेगवेगळे प्रकार आहे. प्रामुख्यानं श्रीकृष्ण आणि चक्रधर स्वामी त्या आरत्या असतात. बहु साजणे कृष्ण माझा ऋषिकेशी अजी अजी. आता ही चाल ऐकल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आलं असेल की नाधो महानोरांच्या एका कवितेला हृदयनाथ मंगेशकरांनी हीच चाल दिलेली आहे आणि ही चाल लता मंगेशकरांनी त्या कवितेला लावणी म्हणून दिलेली आहे. प्रसिद्ध अशी ती लावणी आहे. रेंजचा प्रॉब्लेम आला होता. तर तिची आरती आहे, त्या आरतीच्या चालीवरच ती लावणी बेतलेली आहे आणि ही 700-800 वर्षापासून महानुभाव पंथामध्ये प्रचलित असलेली आरती आहे. तर ती आरती अजी अजी अहिवर शयन मधुर त्याचे गायन पडे नाचयन जीवाला जैसी कुठ पाहू साजणे कृष्ण माझा ऋषिकेशी अजी अजी. आता ह्याच चालीवर राजसा जवळी जरा बसा जीव तुम्हा विन बाई कोणता करू सिनगार सांगा तरी काही राजसा. त्या आरत्यांच्या मध्ये मला ह्या चाली ऐकायला मिळाल्या आणि त्यातल्या काही चालींचा मी उपयोग करून घेतला. एक धावा आहे, द्रौपदीनं श्रीकृष्णाचा केलेला धावा. जेव्हा तिचं वस्त्रहरण सुरू झालं तेव्हा तिनं धावा केला होता. तो धावा असा होता
की कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्न निवारी, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी. ह्या आरतीची चाल जशाला तशी घेऊन आणि अण्णाभाऊ साठेंचा विचार घेऊन, म्हणजे अण्णाभाऊ साठेंचा विचार काय की ही पृथ्वी शेषाच्या फणावर तरलेली नसून ती कामगारांच्या हातावर तरलेली आहे. तर मी त्याला वेगळा अर्थ दिला की ह्या पृथ्वीचा आस दुसरा कुठल्या देवाधर्माचंच ठिकाण नसून तो शेतकऱ्याचं रुमणं आहे. आणि तो अर्थ लक्षात घेऊन या धाव्याच्या चालीवर मी एक कविता लिहिली होती की मेरुमणी दुनियेची आखणी झाली मधभागी, अवताचा मधभाग दुनियेचा रुमण्याच्या जागी, कुणब्यानं हलक्या हातान दाबून रुमण्याला, पासला लावून कासला माती पानवली, कुणब्यानं माती पानवली. असा त्या आरत्यांचा परिणाम पुढे आपल्याला जायला मिळेल. एक चिंधी होती, चिंधी. जसं द्रौपदीच्या संकटामध्ये श्रीकृष्ण धावून गेला तसं श्रीकृष्णाला एकदा मुद्दाम संकट आलं, म्हणजे ते त्यानं कृत्रिमपणे आणलं आणि द्रौपदी आपल्या संकटात किती धावून येते त्याची परीक्षा पाहिली. त्या चिंधीचं गाणं माझी आई म्हणायची की श्रीकृष्णानं मुद्दाम चिपाडाच्या चुटीनं बोट कापून घेतलं, बळाबळा रक्ताची धार लागली. आता द्रौपदी काय करते ते पाहायचं आणि मग द्रौपदीनं तिचं भरजरी वस्त्र फाडून चिंधी दिली. हा अर्थ असलेली ती चिंधी नावाची कविता. चिपाडाच्या चुयटीनं बोट घेतील कापून, महापूर लोंढा जातो देवधरणीला लोळतो, चिंधी आणावी कोठून आली द्रौपदा बहीण, चिंधी आणावी कोठून आली द्रौपदा बहीण. अशा प्रकारची ती आरती होती. श्रीकृष्णाच्या जन्माची एक आरती होती. ती आरती चालीवर आम्ही एक आमच्या पाठ्यपुस्तकातली कविता म्हणायचो, त्या मुद्दाम तुम्हाला म्हणून दाखवतो. अष्टमीची श्रीकृष्णाच्या जन्माची आरती होती. श्रावण माशी अष्टमीला कृष्ण जन्मला देवकीला, श्रावण माशी अष्टमीला कृष्ण जन्मला देवकीला, वसुदेवाशी धाक पडला कंसवधिलया बाळाला, श्रावण माशी अष्टमीला कृष्ण जन्मला देवकीला. आमच्या चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक भारतांबे यांची कविता होती. ती याच चालीवर आम्ही म्हणत होतो. सगळ्यांना ती माहीत आहे कविता. या बालांनो या रे या, लवकर भर भर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा. अशा त्या आरत्यांचा उपयोग स्वतःच्या कविता लिहिण्यासाठी दुसऱ्या कविता आम्ही करायचो. प्रभाव माझ्या कवितांवर झालेला आपणाला पाहायला मिळेल. गावातली अनेक गाणी, त्याही गाण्यांचा प्रभाव माझ्या मनावर नंतर माझ्या कवितेवर झालेला पाहायला मिळेल. तुमच्या लक्षात येईल की जात्यावरची गाणी असतील, लग्नातली गाणी असतील, भुलाबाईची गाणी असतील, भुलोबाची गाणी असतील, ही सगळी गाणी लहानपणी आम्हाला ऐकायला मिळायची आणि त्याचा खूप चांगला प्रभाव आमच्या मनावर पडायचा. ती सांगत बसत नाही, कारण ती सगळी गाणी वेगवेगळ्या कवींनी सांगितलेलीच आहेत आणि तो आपणाला सगळ्यांना माहीतच आहेत. मुलांच्यामध्ये एक गाणं होतं, फार इंटरेस्टिंग गाणं होतं. नेहरूंच्या संदर्भातलं ते गाणं होतं. खूप मोठ्या मोठ्या कवींनी नेहरू गेल्यानंतर कविता लिहिल्या. एक नारायण सुर्वे यांची पण कविता आहे की नेहरू गेल्यानंतर नावाची, फार सुंदर कविता आहे, प्रसिद्ध कविता आहे त्यांची. आणखीही मोठ्या मोठ्या जगभरातल्या कवीनं नेहरूंच्या निधनावर कविता लिहिल्या होत्या. पण लोककवीसुद्धा अशा विषय आपल्या कवितेमध्ये हाताळतात, आपणाला ते फारसे माहीत नसतात. या कोरोनाच्या काळात म्हणजे खूप चांगले कवी ही कविता लिहित आहेत आणि काही कवी म्हणजे काही चांगले कवी जे माहीत आहेत, म्हणजे स्वतः किशोरनं, सौमित्रनं फार सुंदर कविता लिहिली, नद्या आपल्या उगमाकडे निघालेल्या आहेत नावाची. विष्णू थोरेनं एक फार चांगली कविता लिहिली आणि त्याला आवाज आणि त्याचं दृश्य चित्रीकरण अतिशय सुंदर सादरीकरण केलेलं आहे. समाधान इंगळे नावाचा माझा एक मित्र आहे, त्यानं तर अप्रतिमच अशी कविता लिहिली या कोरोनाच्या काळात. पण त्या व्यतिरिक्त आपल्याला माहीत नसलेले आणि यूट्यूबवर पाहायला मिळणारे, फेसबुकवर पाहायला मिळणारे अननोन कलावंत कितीतरी रचना करतात. तसंच त्या काळामध्ये नेहरूवर मोठ्या मोठ्या कवींनी पण रचना केल्या आणि आमच्या एका गुराख्यानं पण रचना केली होती. त्यानं असं म्हटलं होतं, देवाला म्हटलं होतं त्यानं असं की बाबा का नेलं आमच्या नेहरू त्याच्यांना. ते गाणं असं होतं,
ब्रह्मा विष्णू पांडुरंगा तुम्हाला कमी काय सांगा. ब्रह्मा विष्णू पांडुरंगा तुम्हाला कमी काय सांगा. आमचे नेहरूजी काका आम्हाला वापस देऊन टाका. आमचे नेहरूजी काका. आता हे गाणं तुमच्या लक्षात आलं असेल की त्या काळामध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेलं प्रल्हाद शिंदे यांचं जे गाणं होतं त्या गाण्याच्या चालीवर लिहिलेलं हे गाणं होतं. गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा. घुमेना गोकुळात पावा न उडतो डोळा डोळा बाई डावा. त्या गाण्याच्या चालीवर लिहिलेलं हे गाणं. पण निमित्त फार महत्त्वाचं वाटलं मला की नेहरूच्या निधनावर एका गुराख्याला ते गाणं लिहावंसं वाटलं. एक गुराखी फार चांगलं गाणं म्हणायचं. ते गाणं त्यानं कुठून शिकलं वगैरे मला काही माहिती नाही, पण त्या गाण्याचं ध्रुपद घेऊन पुढे एका चित्रपटासाठी मी स्वतः एक गाणं लिहिलेलं होतं. त्या गाण्याचं ध्रुपद मी तुम्हाला सांगतो. गेली माझी मैना झाला 1 महिना. गेली माझी मैना झाला 1 महिना. मला झोप येईना कुणी सांगा. पाहिली का कुणी सांगा. पाहिली का. आणि मग पुढच्या अंतरा मी माझ्या पद्धतीने लिहिल्या. होती गोरी गोरी पाण जसं केवड्याचं रान. होती गोरी गोरी पाण जसं केवड्याचं रान. जसं नागेलीचं पान माझी मैना. पाहिली का कुणी सांगा. पाहिली का. तिचे राबणारे हात कष्ट करी दिन रात. तिचे राबणारे हात कष्ट करी दिन रात. सुख येई शिवारात माझी मैना. पाहिली का कुणी सांगा. पाहिली का. कसा तडफडतो राघू मुका रडतो. कसा तडफडतो राघू मुका रडतो. जीव खाली पडतो माझी मैना. पाहिली का कुणी सांगा. पाहिली का. जवळजवळ 25 वर्षापूर्वी महान गाव नावाच्या चित्रपटासाठी लिहिलेलं हे माझं गाणं. अर्थात तो चित्रपट निघाला नाही, पण त्या चित्रपटासाठी मी हे गाणं लिहिलं होतं आणि त्याची प्रेरणा मला त्या गुराख्याच्या गाण्यातून मिळालेली होती. त्याचंच ध्रुपद घेऊन मी पुढच्या अंतरा लिहिलेल्या होत्या. मी मुद्दाम तुम्हाला ते गाणं आणि कविता आणि गाणं याच्याविषयी बोलताना तुम्हाला हे मुद्दाम मी सांगत होतो. भजनं ऐकत होतो, गवळणी ऐकत होतो. पुढं चालून महाविद्यालयात गेलो तेव्हा आमचं महाविद्यालय राष्ट्र सेवा दलाचं केंद्र होतं वसमतला, बैरजी स्मारक महाविद्यालय. तिथे गंगाप्रसादजी अग्रवाल होते. राष्ट्र सेवा दलाची शिबिरं व्हायची. त्या शिबिरांमधून अनेक गाणी ऐकायला मिळायची. वामनदादा कर्डकांचं इतरत्र कुठं फारसं न ऐकलेलं एक गाणं मी त्या काळामध्ये त्या शिबिरात ऐकलेलं होतं. ते फार सुंदर गाणं होतं. अर्थात एका हिंदी चित्रपटाच्या चालीवर ते गाणं होतं. तुम्हा सगळ्यांना ते माहीत असेल. वादळी वाऱ्यामधी तोफच्या माऱ्यामधी. वादळी वाऱ्यामधी तोफच्या माऱ्यामधी. पाहिला भीम आम्ही जगी लढणाऱ्यामधी. पाहिला भीम आम्ही जगी लढणाऱ्यामधी. वादळी वाऱ्यामधी तोफच्या माऱ्यामधी. हे गाणं राष्ट्र सेवा दलात मी ऐकलेलं होतं. आपल्याला आठवत असेल की हे गाणं रमैया वतावय्या या गाण्याच्या चालीवर आहे. सेवा दलामध्येच आणखी एक गाणं मला म्हणजे ऐकायला मिळालं होतं. गंगाप्रसादजी अग्रवाल मोठे गांधीवादी नेते होते आणि गावागावामध्ये गावात सुधारणा व्हावी म्हणून जेव्हा ते प्रवचन व्याख्यान द्यायला जायचे तेव्हा तिथे गेल्यावर आधी पहिल्यांदा ते हे गाणं म्हणायचे की कालचं गाव आज झालंय कसं मोकाट वार प्यालय जसं. कालचं गाव आज झालंय कसं मोकाट वार प्यालय जसं. न भाऊजी कुणी नये का माझी न बसल्यात घरोघरी. भाऊजी कुणी नये का माझी न बसल्यात घरोघरी. तुमच्या लक्षात येत असेल की हे जे गाणं आहे हे गाणं हे दादा कोंडकेच्या गाण्याच्या चालीवर होतं की रावळजी त्या गाण्याच्या चालीवर होतं हे गाणं. पण चाल सोडून द्या.
या गाण्याचा जो अर्थ आहे तो माझ्या लक्षात राहिला आणि गावाच्या बदलत्या परिस्थितीवर हे गाणं होतं. कदाचित माझं पुढं चालून अत्यंत गाजलेलं जे गाणं आहे त्याची प्रेरणा हेच गाणं असण्याची शक्यता आहे की काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काळ्या बापाचं हिरवं राहणं, काळ्या माईनं पिकवलं सोनं, पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड, पण भाव ठरतो त्याला न पुसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. जेव्हा दुष्काळ घिरट्या घाली, तेव्हा गावाला कुणी न वाली. जेव्हा दुष्काळ घिरट्या घाली, तेव्हा गावाला कुणी न वाली. कसे सुगीत घालतात गस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. या भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय आज भिकारी. गाव असून झालाय फिरस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. तर ही कविता त्या गंगाप्रसादजीच्या गाण्यापासून माझ्या डोक्यामध्ये घुमत असावी. पुढं मी कविता लिहायला लागल्यावर ही कविता मी लिहिली असावी. आणखी राष्ट्र सेवा दलामध्ये एक गाणं मी ऐकलं होतं, ते फार सुंदर गाणं होतं. धनगर जीवनाच्यावर गाणं होतं, गोनी दांडेकरांचं ते गाणं होतं. धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा. धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा. याच गाण्यावर शेतकरी चळवळीसाठी मी एक गाणं लिहून दिलं होतं. शेतकऱ्यानं किती करावावं आणि तरीही दुःखच भोगावं. शेतकऱ्यानं किती करावावं आणि तरीही दुःखच भोगावं. पावसाळ्यामध्ये होतो चिखल, उन्हात होते जीवाची लाही, उन्हात होते जीवाची लाही. किती खोदली काळी माती ही, हाताला काही लागत नाही, हाताला काही लागत नाही. सांगा आणखी कितीक खोदावं आणि तरीही दुःखच भोगावं. शेतकऱ्यानं किती करावावं आणि तरीही दुःखच भोगावं. त्याच काळामध्ये ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनची जी मंडळी होती, विद्यार्थी होते, ते माझ्या महाविद्यालयात होते. त्यांच्यासोबत मी त्यांच्या काही आंदोलनामध्ये जायचो आणि त्यावेळेस मला शाहीर अण्णाभाऊ साठे, गवाणकर आणि आपले अमर शेख यांची गाणी ऐकायला मिळायची. दौलतीच्या राजा उठून सरजा, दौलतीच्या राजा उठून सरजा, हक दे शेजाऱ्याला रे शिवारी चला, हक दे शेजाऱ्याला रे शिवारी चला. किंवा सुटलाय वादळी वारा, ही पहाडी आवाजामध्ये अमर शेखांच्या असलेलं गाणं. किंवा जग बदल घालून घाव, मला सांगून गेले भीमराव. अशी काही गाणी मला त्या आंदोलनात ऐकायला मिळायची. त्याचाही प्रभाव माझ्या कवितेवर पडला. काही गाणी त्या काळामध्ये मी रेडिओवर सुद्धा लोकसंगीत मुद्दाम ऐकायचो. त्यातली कृषीविषयक जी गाणी आहेत ती गाणी मला फार आवडायची. प्रल्हाद शिंदेच्या उंच टिपेतल्या आवाजातलं
पेरण्या सुरू झाल्या आणि पावसाळा सुरू झाला की ते गाणं सुरू होतं. आता लवकरच ते गाणं रेडिओवर लागायला लागेल. फार सुंदर अप्रतिम असं गाणं आहे. शेतकऱ्यांच्या आतली सगळी आर्तता त्या गाण्यामध्ये प्रल्हाद शिंदे यांनी आणलेली आहे, पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याची. पडर पाण्या कर पाणी पाणी, कर पाणी पाणी, शेत माझ लई तान्हेल चातकावाणी, शेत माझ लई तान्हेल चातकावाणी. किंवा आणखी एक गाणं होतं, शिंदे नावाची कोणीतरी महिला होती, वर्षा शिंदे असं काहीतरी त्यांचं नाव, त्यांच्या आवाजामध्ये. पड पड र पावसा, पड पड र पावसा, तुला पडूस वाटणार पाप दुनियात दाटणार, पाप दुनियात दाटणार. किंवा आणखी एक गाणं लागायचं त्या काळात रेडिओवर माझ्या लहानपणी नेहमी. काळा बैल बांधला बांधाला, वनवा डोंगरी लागला, काळा बैल बांधला बांधाला, वनवा डोंगरी लागला. पुढं चालून ही चाल माझ्या एका कवितेसाठी मी वापरली. खळे दळे उरकले, झाला कुण बिही मोकळा, चैती वाहा टुळी संग, उडू लागला पाचोळा, झाला कुण बी मोकळा, मजुराला हाव धाव, काम नाही शेतामधी, काय युगत कराव, पाहू लागल्या सरवा, बायारानो माळ झाल्या, उंदराच्या भोकाडात वंब्या उकरू लागल्या, वंब्या संग उंदराचे पिले उघडे पडले, लोंबवित चोची मधी वरी कावळे उडाले, उंदरीन रानो माळ करू लागली ची ची ची, आली घारीची झडप मिटविली तिची चुची, भल्याची मण्या साळुंक्या दाण्या दाण्याला भिडल्या, सर्वा पहाणारणीन माती फेकली उडाल्या, उमगल्या राणी ढोर चरू लागले मोकळे, लेकराच्या मूठ कुळ्या झोंबू लागले कावळे, गेली कावळे हाणाया दिला सरवा सोडून, सरव्यात गेली गाय गेलं टोपल मोडून, सरव्यात गेली गाय गेलं टोपल मोडून. अशा काही कविता, काही गाणी आठवत आठवत मुद्दाम त्या विषयावर चर्चा, गप्पा मारण्यासाठी आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे. एक दिवस असं माझ्या लक्षात आलं की ही चळवळीची गाणी ऐकता ऐकता मीही गाणी लिहायला लागतो आणि माझीही गाणी चळवळीची गाणी व्हायला लागतात, हे माझ्या लक्षात आलं. आणि माझे एक एक गाणं पुढं चळवळीचं गाणं म्हणून कसं झालं त्याचे संदर्भ मी तुम्हाला सांगणार आहे. ती गाणी सगळी तुम्हाला माहीत असलेली गाणी आहेत. शेतकरी संघटनेनं त्यांच्या चळवळीसाठी म्हणून उचललेली ही गाणी आहेत. महाराष्ट्रभर डिवायडरवर भिंतीवर लिहिलेली आहेत. शिक बाबा शिक हे जे गाणं आहे, हे गाणं मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. आणि हे गाणे म्हणून दाखवणार आहे म्हणजे हे गाणं मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे, पण माझा उद्देश वेगळा आहे. आणखीही काही कार्यक्रमात मी हे गाणं म्हणून दाखवलं, इथं रिपीट होणार आहे मला माहीत आहे, पण इथं म्हणून दाखवण्याच्या पाठीमागचा उद्देश निराळा आहे. काय उद्देश आहे? तो उद्देश असा आहे की हे जे गाणं आहे, हे गाणं आणि कविता असा आपला आजचा विषय आहे आणि तेच घेत घेत मी पुढे आलेलो आहे. तर एकाच विषयावर मी लिहिलेलं गाणं आणि मी लिहिलेली कविता अशी काही 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगणार आहे. एक गाणं शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, जे गाणं शेतकरी संघटनेनं त्यांचं स्लोगन म्हणून त्यांच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनात स्वीकारलं.
महाराष्ट्रभर डिवायडरवर लिहिलं, भिंतीवर लिहिलं, बसस्टँडवर लिहिलं. हे गाणं बाबा आमटे यांनी मृत्यूपूर्वी 15 दिवस आधी स्वतःच्या हातानं त्यांच्या आनंदवनाच्या बोर्डावर लिहून ठेवलं होतं. हेच गाणं म्हटल्याशिवाय कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं भाषण कधी संपत नसे. कृषक समाजाच्या सोर्स मॅटरच्या कव्हरवर देखील हे गाणं छापलेलं तुम्हाला आढळेल. असं हे गाणं मी तुम्हाला मुद्दा म्हणून दाखवणार आहे आणि त्याच विषयावर लिहिलेली नंतरची कविता. गाणं आणि कवितेमध्ये काय फरक असतो तेही तुमच्या लक्षात येईल म्हणून मुद्दाम ह्या दोन गोष्टी मी तुमच्यासमोर मांडणार आहे. पहिल्यांदा गाणं त्याच विषयावरचं, शेतकऱ्याने आत्महत्या करू नये म्हणून लिहिलेलं गाणं. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणीब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणीब्याच्या पोरा आता लढायला शिक, लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक, लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक, घेऊ नको फाशी बाबा खाऊ नको इक, आता लढायला शिक, माग माग नको पुढं सरायला शिक, माग माग नको पुढं सरायला शिक, आत्महत्या नको हत्या करायला शिक, बाबा लढायला शिक, शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं, कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं, बुडविती त्याचा कधी करीती न घोर, बाबा बुडवायला शिक, शिक बाबा शिक, बुडवायला शिक, घेतलेली कर्ज सारी बुडवायला शिक, बाबा लढायला शिक, शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, उंट होऊन शेळ्या हाकी सरकार शहान, उंट होऊन शेळ्या हाकी सरकार शहान, त्याच्यामुळं जीव तुझा पडला गहाण, बाबा पाडायला शिक, शिक बाबा शिक, पाडायला शिक, निवडून दिलं त्याला पाडायला शिक, बाबा लढायला शिक, जातील हे दिस आणि होईलही ठीक, जातील हे दिस आणि होईलही ठीक, उद्या तुझ्या शेतामध्ये उधाणेल पीक, बाबा जगायला शिक, शिक बाबा शिक, जगायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लगायला शिक, मरू नको बाबा आता मारायला शिक, घेतलेली कर्ज बुडवायला शिक, निवडून दिलं त्याला पाडायला शिक, शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. आता हे जे गाणं आहे, हे गाणं ज्या विषयावरचं आहे त्याच विषयावरची कविता, म्हणजे आता कविता आणि गाणं याच्यातला फरक आपणाला पाहायचा आहे. त्याच्याविषयीच्या तात्विक काही गोष्टी अगदी 2 मिनिटात मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. आता याच विषयावरची कविता, काय कविता आहे या विषयावरची? या वर्षीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मी ही कविता म्हटली होती. सांगा माझ्या बापानं जर नाही केला पेरा तर तुम्ही काय खाल धतुरा, सांगा माझ्या बापानं जर नाही केला पेरा तर तुम्ही काय खाल धतुरा. खरं तर असं म्हणायची माझी इच्छा नाही, खरं तर असं बोलायची माझी इच्छा नाही, पण माझ्या बापानं आत्महत्या करूनही त्याच्या आयुष्याला तुमची सदिच्छा नाही. अरे तसं असतं तर तुम्ही आमच्या धानाचं मोल केलं असतं, अरे तसं असतं तर तुम्ही आमच्या धानाचं मोल केलं असतं, मग आम्हीही आमचं काळीज तुमच्यासाठी आणखी खोल केलं असतं. मग पेरा करणाऱ्या माझ्या बापाचा घास अपुरा राहिला नसता आणि आईत खाऊंच्या ताटात तुपाचा शिरा राहिला नसता. मग पेरा करणाऱ्या माझ्या बापाचा घास अपुरा राहिला नसता आणि आईत खाऊंच्या ताटात तुपाचा शिरा राहिला नसता. रस पिऊन माझ्या बापाचा तुम्ही ठेवलाय फक्त चुर्रा. सांगा माझ्या बापानं जर नाही केला पेरा तर तुम्ही काय खाल धतुरा. ऊन वारा माती पाऊस यासारखाच शेतकरी ही सृष्टीचं 6वं तत्व आहे. ऊन वारा माती पाऊस यासारखाच शेतकरी ही सृष्टीचं 6वं तत्व आहे. पण तुम्हाला कुठं त्याचं महत्त्व आहे? हवा पाण्यासारखीच तुम्हाला ज्वारी ही फुकट हवी आहे, दररोज भाजी ताजी आणि निकट हवी आहे. अरे कारखान्यात ज्वारी पिकत नाही आणि कारखान्यातला माल तुम्हीही फुकट विकत नाही. अरे कारखान्यात ज्वारी पिकत नाही आणि कारखान्यातला माल तुम्हीही फुकट विकत नाही. मलाही वाटतं जगावर उपकार करावेत, पुस्तकात नसलेलेही काही चमत्कार करावेत. मलाही वाटतं जगावर उपकार करावेत, पुस्तकात नसलेलेही काही चमत्कार करावेत. सगळा आमच्या आयुष्याचा पारा. सांगा माझ्या बापानं जर नाही केला पेरा
तर तुम्ही काय खाल? धतुरा? सांगा, माझ्या बापानं जर नाही केला पेरा तर तुम्ही काय खाल? धतुरा. म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर एक गाणं आणि त्याच विषयावर एक कविता. आणखी एक उदाहरण मी तुम्हाला देणार आहे. बापावर एक गाणं एक कविता. बाप विषय तोच, एक गाणं एक कविता. गाणं लिहिताना काय होतं, कविता लिहिताना काय होतं, तुमच्या लक्षात येईल की गाणं साधं सोपं असलं पाहिजे, कारण ते समोर बसणाऱ्या माणसाला चटकन कळलं पाहिजे. कविता थोडी अवघड असली तरी चालते, विचार करून कळालं तरी चालते, आज नाही उद्या कळालं तरी चालते. पण गाण्याचं तसं नसतं. समोर बसलेल्या माणसाला लगेच ते गाणं नाही कळालं तर तो ऐकत नाही, उठून जातो. त्याच्यामुळं गाणं हे सोपं पाहिजे, लगेच कळणारं पाहिजे. कविता तशी नसली तरी चालते. हा दोन्हीमधला फरक प्रामुख्यानं तुमच्या लक्षात येईल. माझी प्रसिद्ध कविता आहे. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काढी उसाची पाचट, जगा मिळाया साखर. काटा त्याच्याच कापाई, त्यानं काय केलं पाप, काटा त्याच्याच कापाई, त्यानं काय केलं पाप. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस कामधंदा. माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस कामधंदा. कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप, कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. बाप फोडी तो लाकड, माय पेटविते चुल्हा, बाप फोडी तो लाकड, माय पेटविते चुल्हा. घामा मागल्या पिठाची काय चव सांगू तुला, आम्ही कष्टाचंच खातो जग करी हापाहाप, आम्ही कष्टाचंच खातो जग करी हापाहाप. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप. आणि आता याच विषयावरची कविता, म्हणजे बापावरचं गाणं, बापावरची कविता. बापावरची कविता अशी आहे. गाव पांढरी ओस झाली, गावावरून फिरतायत गाढवांचे नांगर. नाही, बाप म्हणायचा काढलेली नख दारात कधीच नयेत टाकू, बाप म्हणायचा काढलेली नख दारात कधीच नयेत टाकू. दाणे समजून खातात चिमण्या आणि मरतात आतडी फाटू फाटू. बाप म्हणायचा काढलेली नख दारात कधीच नयेत टाकू, दाणे समजून खातात चिमण्या आणि मरतात आतडी फाटू फाटू. सुगी संपली की बाप देवळात नेऊन कणसं बांधायचा, सुगी संपली की बाप देवळात नेऊन कणसं बांधायचा. सुगीत हाकललेल्या चिमण्यांसाठी पाण्याचं मडकं बांधून पुण्य सांधायचा. पाखरं असल्या तरी ओळखायच्या बापाच्या मणीचा भाव, पाखरं असल्या तरी ओळखायच्या बापाच्या मणीचा भाव. तेव्हा सुगी संपली तरी चिमण्या सोडीत नसायच्या गाव, तेव्हा सुगी संपली तरी चिमण्या सोडीत नसायच्या गाव. ह्या दोन मुद्दाम उदाहरणं मी तुम्हाला माझ्याच कवितेची दिली. तुमच्या लक्षात येईल की कविता आणि गाणं ह्याच्यामधला काय फरक असतो. आता काही कवितांच्या संदर्भामध्ये अगदी गदी माडगुळकरांसारख्या कवीला सुद्धा लोक जेव्हा कवी म्हणायचे नाही, गीतकार म्हणायचे, त्याचं त्यांना फार फार वाईट वाटायचं. खरं तर वाईट वाटायचं काही कारण नव्हतं. त्यांना गीतकार म्हणून दिगंत कीर्ती मिळालेली होती, पण त्यांना वाटायचे की आपणाला कवी म्हणावं. खरं तर कवितेच्या ठिकाणी कविता मोठी असते, गीताच्या ठिकाणी गीत मोठं असतं. एकापेक्षा दुसरं मोठं आणि एकापेक्षा दुसरं कनिष्ठ असं काही नसतं. म्हणून ह्या दोन्हीच्या संदर्भातले काही निष्कर्ष मी तुमच्यासमोर मांडणार आहे. मी समीक्षक नाही, सैद्धांतिक समीक्षक तर मुळीच नाही, पण मला जे सुचले ते काही मुद्दे मी तुमच्यासमोर मुद्दाम ठेवणार आहे, थोडक्यात ठेवणार आहे आणि मी थांबणार आहे. गाणं
आणि हा कविता हा भेद रसिकांना त्याच्याशी काहीही देणं घेणं नसतं. कवितेकडं जाण्याची पहिली पायरी हे गाणं असतं. परंपरेत हा भेद नव्हता. गाणं हीच परंपरेत कविता होती, कविता हीच परंपरेमध्ये गाणं होती. मग हा भेद कुठून सुरू झाला? इंग्रजी वाङ्मयाच्या प्रभावातून मराठीमध्ये जे वाङ्मय लिहिल्या जाऊ लागलं तिथपासून हा भेद सुरू झाल्याचा आपणाला पाहायला मिळेल. कविता वृत्तछंदापासून मुक्त होत वेगळी झाली, स्वतंत्र झाली. तिनं वेगळ्या वाटा शोधायला सुरुवात केल्या आणि गाणं मात्र त्याची आवश्यक गरज म्हणून छंदामध्ये आणि वृत्तामध्ये बांधलेलंच राहिलं, कारण ती त्याची गरज होती. त्याच्याशिवाय गाणं हे गाणं ठरलेलं नसतं. गाण्याचेच नंतर अभिजात ग्रंथ होतात हे आपण समजून घ्यायला पाहिजे. गाणं लिहिणाऱ्या माणसांनी आपण गाणं लिहितो म्हणजे काही वाईट करतो किंवा कमी दर्जाचं काही करतोय असं वाटून घेण्याचं कारण नाही. गाण्याचेच नंतर अभिजात ग्रंथ होतात याची उदाहरण म्हणजे साक्षात वेद आहेत. वेद ही लोकगीतच होती. त्याचं संकलन करून ते एकत्रित करण्यात आले, त्याच्यातून वेद निर्माण झाले. विश्वनाथ खैरे नावाच्या विद्वानानं त्यातल्या काही ऋचांचे मराठी अनुवाद करून त्या ऋचांचं पुस्तक प्रकाशित केले. त्याला त्यांनी सरळ सरळ नाव दिले वेदातील गाणी. वेदातील ऋचा, वेदातील कविता, वेदातील सुक्त असा शब्द वापरला नाही. त्यांनी सरळ म्हटलंय ही गाणीच आहेत, वेदातील गाणी. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की हे जे गीतं आहेत या गीताचेच नंतर अभिजात ग्रंथ तयार होतात. जसे वेद, गाथा, सप्तशती हा पैशाची भाषेमधला ग्रंथ, ज्या ग्रंथामुळं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तो ग्रंथ म्हणजे या प्रदेशामध्ये गोदावरी नदीच्या काठावरच्या शेतकऱ्यांनी लिहिलेली लोकगीतं आहेत. तो सुद्धा नंतर संकलित झाला आणि त्याला अभिजात ग्रंथाचा दर्जा मिळाला. कुरुल हे सुद्धा एक संकलनच आहे लोकगीतांचं. संतांचे सगळे अभंग ही गाणी आहेत. संतांनी वेगवेगळे तत्वज्ञानाचे ग्रंथ लिहिले, पण अभंग का लिहिले? तर कीर्तनात म्हणायची गाणी म्हणून अभंग लिहिले त्यांनी. त्याच्यामुळे हे अभंग म्हणजे कीर्तनातली गाणीच आहेत. त्याच्यानंतर गाथा झाल्या आणि आज मराठी भाषेतले अभिजात ग्रंथ म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. म्हणून जे कुणी चांगली गाणी लिहितील त्यांनी अजिबात स्वतःला कमी समजायचं कारण नाही. जर त्यांनी चांगली गाणं काळाच्या कसोटीवर उतरणारी लिहिली तर उद्या त्याच गाण्यांमधून गाथा आणि अभिजात ग्रंथ तयार होतील याची खात्री बाळगावी. गाण्याचं वय माणूस बोलू लागला इतकं जुनं आहे. आणि वेदांचा विचार केला आणि वर्षच सांगायची झाली तर 5000 वर्ष इतकं गाण्याचं वय आहे. कवितेचं वय केवळ 100-200 वर्षाचं आहे. गाण्याचे समीक्षक सामान्य माणसं असतात. प्रचंड मोठा मॉब तुमचं समीक्षण करणारा असतो, म्हणून त्याच्या कसोटीला उतरण्यासाठी गाणं हे त्यांच्या पसंतीला उतरणारं लिहावं लागतं, नाहीतर समोरून लोक उठून जातात. कवितेचं तसं नसतं. आज नाही तर उद्या समजेल, परवा कळेल, म्हणून ती कविता नाही कळाली तरी चालते. ती विचार करून समजून घेतली तरी चालते. गाण्याला विचार करून समजून घेण्यात तर चालत नाही. गाणं सर्वांचंच असतं, सगळ्यांनाच गाणं आवडतं. कविता मात्र मर्यादित रसिकांपुरत्या मर्यादित असतात. सुधीर रसाळांनी कविता आणि प्रतिमा या त्यांच्या ग्रंथामध्ये गीत म्हणजे गाणं हा एक कवितेचाच प्रकार म्हणून त्याची उत्कृष्ट सैद्धांतिक चर्चा केलेली आहे. रमेश तेंडुलकर, सचिन तेंडुलकरांचे वडील, जे मराठीचे प्राध्यापक होते, त्यांनी गीतभान नावाचा एक ग्रंथच लिहिलेला आहे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं गाण्याची सैद्धांतिक मांडणी त्यांनी करून दाखवलेली आहे. हृदयनाथ मंगेशकरांसारख्या संगीतकारानं स्वतंत्र गाणी लिहून कधीच घेतली नाहीत. मराठीतल्या भारा तांबेंपासून ते आरती प्रभूंपर्यंत, ग्रेस महानोरांपर्यंत ज्या उत्कृष्ट कविता आहेत त्याच कवितांची गाणी केलेली आपणाला पाहायला मिळतील. सौमित्रसारखा कवी हा उत्कृष्ट गीतकार आहे आणि उत्कृष्ट कवी देखील आहे. त्याला समीक्षकांमध्ये कवी म्हणून मान्यता आहे आणि सामान्य रसिकांच्यामध्ये गीतकार म्हणून मान्यता आहे. त्यानं ह्या दोन गोष्टी यशस्वीपणे केल्या, पण त्यानं गीतांची आणि कवितेची कधी गल्लत केली नाही. त्यानं चुकूनही गीत कधी त्याच्या कवितेच्या पुस्तकात छापायला घेतलं नाही, कारण त्याला असं वाटत असेल की ती ऐकण्याची गोष्ट आहे. गीत ही ऐकण्याची गोष्ट आहे. पुस्तकात त्याचा फारसा उपयोग नसतो आणि रेकॉर्डेड गाणी सतत लोक ऐकतातच ना, मग ती पुस्तकात कशाला घ्यायची. त्याच्यामुळं त्यानं ही गल्लत कधी होऊ दिली नाही गाणं आणि कवितेची. म्हणून दोन्ही स्तरावर तो यशस्वी राहिला. मीही माझ्या पद्धतीनं दोन्ही गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न केला. पुष्कळ गाणीही मी लिहिलेली आहेत, शिडीही निघालेल्या आहेत.
आणि मी कविताही लिहिलेल्या आहेत, कवितेची पुस्तकंही निघालेली आहेत. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला गीत आणि कविता ह्याच्या चर्चेपर्यंत इथपर्यंत आणल्या. शेवटी पुन्हा एक माझ्याच कवितेचं उदाहरण तुमच्यासमोर ठेवतो आणि माझा हा कार्यक्रम संपवतो. एक माझी कविता, आईवरची कविता जी आहे ती आईवरची कविता मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. आणि आईवरचं गाणं, आईवरचं गाणं आधी तुम्हाला सांगतो, म्हणून नाही दाखवत, सांगतो तुम्हाला फक्त. आईवरचं गाणं फार चांगलं गाणं आहे ते. अशोक जोंधळे सरांनी माझ्या अनेक कवितांना चाली देऊन मायबाई, माझा बाप शेतकरी, गाऊजी जाऊ साम्मी, हे गीत वामनाचे, अशा काही शिडी आम्ही तयार केलेल्या आहेत. आणि वामनदादांच्या त्या शिडीचं निवेदन पण मी केलेलं आहे. तर जोंधळे सर हे गाणं गातात आणि फार सुंदर पद्धतीनं गातात. त्यामुळे मला ते गाता येणार नाही, त्यामुळे मी ते फक्त त्याचं ध्रुपद तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. या पोकळीत नव्हतो आधी कुणी कुणाचा, या पोकळीत नव्हतो आधी कुणी कुणाचा, साक्षात आज झालो आई तुझ्यामुळे मी, आई तुझ्यामुळे मी, आई तुझ्यामुळे मी. हे आईसाठी लिहिलेलं गाणं. पण आईवर लिहिलेली माझी कविता, जी जन्म म्हणून मराठी भाषेमध्ये प्रसिद्ध आहे, जी कविता म्हणा असं लोक मला नेहमी म्हणतात, आणि ती कविता म्हटल्याशिवाय माझा कार्यक्रम संपत नाही. आणि ती कविता मी नेहमी कार्यक्रमाच्या शेवटी म्हणतो, कारण ती कविता म्हटल्यानंतर मी काही बोलण्याच्या मनस्थितीत राहत नाही. म्हणून ती कविता मी शेवटी म्हणतो आणि थांबतो. ही कविता म्हटल्यानंतर मी काही बोलण्याच्या मनस्थितीत राहत नाही, म्हणून आधीच मी माझे या फेसबुक पेजवरच्या सगळ्या मंडळींचे मनपूर्वक आभार मानतो. अशोक हृदय मानव यांचे आणि माझे मित्र बनसोड सर यांचेही मी आभार मानतो. आणि तुम्हा रसिकांचेही मी आभार मानतो. यावेळेला इतके सध्या फेसबुक लाईव्ह सुरू असतात 6 वाजता की कुठला कार्यक्रम पाहावा अशी विवंचना पडते. पण मोठ्या संख्येनं तुम्ही मला दाद दिली, उपस्थिती दिली, त्याबद्दल तुमचेही सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि शेवटची कविता सादर करून थांबतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला. दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला. वटी आलेल्या वटीव धुडक्याची एक वटी, एकीमधी गर्भतान्हा एक कापसाच्यासाठी. वटी आलेल्या वटीव धुडक्याची एक वटी, एकीमधी गर्भतान्हा एक कापसाच्यासाठी. बोंड बोंड एचतानी झाली दुपार इखाली, माये गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली. आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ. घामाघूम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आडराणात हारण थर कापली उरात. पुढी काय झालं त्याचं माईला नव्हतं भान, जणू पडलय पाखरू बिन वारशी उतान. आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा हातपाय झाले ताठ. घामाघूम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आड राणात हारण थर कापली उरात. पुढी काय झालं त्याचं माईला नव्हतं भान, जणू पडलय पाखरू बिन वारशी उतान. आली सुदीवर तव्हा कुसरिकामी झालेली, मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली. बाळातीनं झाली माय जशी सीता वनवाशी. बाळातीनं झाली माय जशी सीता वनवाशी. लव अंकुश खेळले जसे झाडाझुडपाशी. खाली वरी धुडक्यात कापसाच्या डालीमध्ये, मला घालून माईनं डाल उचलली आधी. नाही अंगामधी बळ तरी माय तरारली, वल्ली कच्ची बाळातीनं नदीमधी उतरली. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा. तरी धीराच्या माईनं नाही वाकू दिला कणा. माय सांगती अशाच कव्हा गोष्टी जुन्या पाण्या. तुह्या जन्माच्या येळला बाळा नव्हत्या रे कण्या. कसं फुटावरे दूध कशी भरावं कंबर. पोट जगविलं तव्हा कच्चे खाऊन उंबर.
घोरपडीच्या मासानं, इति भरून कंबर, त्याच्यासाठी बाप तुहा, धुंडू लागला डोंगर, असा झाला तुहा जन्म, झाली सगळेची दैना, काय सांगू एक एक तुह्या जलमाची कहणा, भर उन्हात जन्मलास, माती तोंडात घेऊन, वाढलास एवढा तू, धान मातीचं खाऊन, मातीसाठीचं जगावं, मातीसाठीचं मरावं, मातीसाठीचं जगावं, मातीसाठीचं मरावं, बाळा माती लई थोर, तिला कसं इसरावं, बाळा माती लई थोर, तिला कसं इसरावं.